हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजपासून आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक सुरू करणार आहोत, तो म्हणजे समाजसुधारक. हा टॉपिक आपण थोडा थोडा करून कंप्लीट करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काही महत्त्वाचे समाजसुधारक पाहणार आहोत आणि पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेले जे काही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे अशा 2 पार्टमध्ये आपण समाजसुधारकांचा अभ्यास कंप्लीट करणार आहोत. आणि मी तुम्हाला प्रत्येक समाजसुधारकाचा फक्त परिचय सांगणार नाही, तर त्यांनी नेमकं काय काम केलं, कोणत्या संस्था स्थापन केल्या आणि परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे हे सगळं सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण सुरुवात करूया. पहिले समाजसुधारक आहेत नाना जगन्नाथ शंकर शेठ. त्यांचा कार्यकाळ हा 1803 ते 1865 दरम्यानचा होता. त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणजेच अनक्राउंड एम्पेरियर ऑफ मुंबई असे देखील म्हटले जायचे. त्यांचा परिचय आपण बघूयात. त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803ला मुरबाड येथे झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला. त्यानंतर मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. प्रसिद्ध व्यापारी, शिक्षणप्रेमी, समाजसुधारक व आधुनिक मुंबईच्या जडणघडणीतील प्रमुख व्यक्तींपैकी एक होते. त्यानंतर त्यांचं शैक्षणिक कार्य आपण बघूयात. 1822मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्यात त्यांनी सहभाग नोंदविला. शिक्षणासाठी मराठी, गुजराती व हिंदी भाषातील क्रमिक पाठ्यपुस्तके तयार करण्याच्या कार्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. तसेच 1845मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत दादाभाई नौरोजी व भाऊ दाजी लाड यांच्यासोबत त्यांनी सहभाग घेतला होता. तर याबद्दल आपल्याला आता रिसेंटली जो पेपर झालेला आहे कंबाईन ग्रुप सीचा मेन्सचा 12 जुलैला हा प्रश्न याच्याबद्दल विचारला होता. या संस्थेत कोणत्या व्यक्तींचा सहभाग होता ते विचारलेलं होतं. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 1848मध्ये त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली होती. मुंबईमध्ये त्यांनी शाळा सुरू केली होती आणि तसेच 1848मध्ये देखील महात्मा फुले यांनी पुणे येथे शाळा सुरू केली होती मुलींसाठी. हे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. 1850 ते 1856 या काळात ते मुंबई प्रांताच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष देखील होते. 1857मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा पहिले फेलो म्हणून त्यांनी कार्य पाहिले. जे स्कूल ऑफ आर्टच्या निर्मितीत देखील त्यांनी योगदान दिलेलं होतं. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उद्योग व मुंबईच्या विकासातील त्यांचं योगदान. 1845मध्ये द बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी उभारण्यात त्यांचा पुढाकार होता. पश्चिम भारतातील वाफेच्या जलवाहतुकीच्या विकासाशी त्यांचं नाव जोडलं गेलं. व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच राणीची बाग, एशियाटिक सोसायटी, वस्तू संग्रहालय व इत्यादी संस्थांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. मुंबईतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी विहिरी व तलावांची योजना त्यांनी राबवली. मुंबईतील गॅस कंपनीच्या स्थापनेत त्यांनी सहभाग नोंदवला. तसेच त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत नाट्यगृह, दवाखाने, धर्मशाळा, मंदिरे आणि चिंचपोकळी येथे गॅस कंपनी सुरू केली. मॉरिशसमधून त्यांनी महाराष्ट्रात ऊसाचे बेणे आयात केले. तसेच जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्याबद्दल तो म्हणजे भारतातील पहिली रेल्वे. तर हा मुद्दा आपल्याला व्यवस्थित पाठ करायचा आहे. मुंबईतील सुरुवातीच्या रेल्वे विकासात त्यांनी महत्त्वाचा सहभाग त्यांचा होता. 16 एप्रिल 1853ला भारतातील पहिली प्रवासी रेल्वे बोरी बंदर ते ठाणे येथे धावली. आता या रेल्वेबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करूयात. टोटल 34 किलोमीटरचा डिस्टन्स या रेल्वेने कव्हर केलेला होता आणि ही रेल्वे दुपारी 3:35 सुटली होती. हा तिचा वेळ आहे. 3:35 ही रेल्वे सुटली होती. त्यानंतर सुमारे 1 तास ते 15 मिनिटात 1 तास आणि 15 मिनिटात ही रेल्वे ठाणे येथे पोचली होती आणि या ऐतिहासिक प्रवासाला 21 तोफांची सलामी देण्यात आली होती. आणि या रेल्वेमध्ये 3 वाफेचे रेल्वेचे इंजिन होते. ते म्हणजे मी इथे वरती लिहिते, ते म्हणजे सिंध, साहिब आणि सुलतान. हे रेल्वेचे 3 इंजिन होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि टोटल या रेल्वेमध्ये 14 डबे होते. 14 डबे होते आणि 400 प्रवासी या रेल्वेत होते आणि त्यापैकी नाना जगन्नाथ शंकर शेठ हे देखील होते.
तर अशा प्रकारे त्यांचं भारतातील पहिली रेल्वे यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि हा त्यांच्याबद्दलचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे. तर अशा प्रकारे आपण रेल्वेबद्दलचं पाहिलं आहे. त्यानंतर त्यांचं राजकीय कार्य बघूया. 26 ऑगस्ट 1852ला त्यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली आणि याचे ते पहिले अध्यक्ष होते. बॉम्बे असोसिएशन ही मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना मानली जाते. मुंबईच्या विधिमंडळात सुरुवातीच्या भारतीय प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश होता आणि ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार त्यांना दिलेला होता. त्यानंतर सामाजिक सुधारणांचं कार्य आपण बघूया. सतीप्रथेला त्यांनी विरोध केला. सतीबंदीच्या प्रयत्नांना त्यांनी पाठिंबा दिलेला होता. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी समर्थन दिलेलं होतं. 1823मध्ये सतीप्रथेविरुद्ध ब्रिटिश पार्लमेंटकडे केलेल्या अर्जावर सही करण्याच्या भारतीयांमध्ये त्यांचा समावेश होता. आता इथे 3 लोकांचा समावेश होता. ते म्हणजे मुंबई प्रांतातून नाना जगन्नाथ शंकर शेठ हे होते. त्यानंतर मद्रासमधून अय्यर होते आणि बंगाल प्रांतातून राजाराम मोहन रॉय यांचा समावेश होता. तर हे महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, लॉर्ड विल्यम बेंटिकने 1829मध्ये सतीप्रथेवर बंदी घातली तेव्हा नाना शंकर शेठ यांनी या निर्णयाचे समर्थन दिले होते. आता त्यांचे गौरवोद्गार बघूया आपण, त्यांच्याबद्दल कोणी काय म्हटलेलं आहे. नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असं प्र के अत्रे यांनी म्हटलेलं आहे. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना शिरपेच न जडवलेला मुंबईचा सम्राट असे कोणी म्हटले तर आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे एका ओळीत लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट तुम्ही रीड करून घ्यायचे आहेत आणि ही टोटल माहिती त्यांच्याबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे इथे मी कवर केली आहे. जर तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल मला नक्की सांगायचं आहे. त्यानंतरचे पुढचे समाजसुधारक आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर यांचा कार्यकाळ आपण बघूयात. 1812 ते 1846 हा त्यांचा कार्यकाळ आहे. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक त्यांना म्हटले जाते, तसेच दर्पणकार देखील त्यांना म्हटले जाते. त्यांचा परिचय आपण बघूयात. 6 जानेवारी 1812मध्ये त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे आणि त्यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक तसेच दर्पणकार देखील म्हणतात. संस्कृत, मराठी, इंग्रजी, कानडी, गुजराती, बंगाली व फारसी अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. गणित व ज्योतिषशास्त्रांचे अध्ययन त्यांनी प्रोफेसर अर्ली बार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले होते. त्यानंतर शैक्षणिक कार्य काय आहे ते बघूया. 1830मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी उपसचिव म्हणून कार्य केले आणि 1832मध्ये सेक्रेटरी झाले होते. 1834मध्ये एल्फिस्टन महाविद्यालयात ते गणिताचे पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले होते. आता आपल्याला इथे देखील प्रश्न विचारला जातो, कोणते समाजसुधारक कोणत्या विषयाचे प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. एल्फिस्टनमध्ये गणित, खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र त्यांनी शिकवलं होतं. अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांची क्रमिक पाठ्यपुस्तके त्यांनी तयार केली होती. इंग्रजी शिक्षणाचे ते समर्थक होते. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्याबद्दल तो म्हणजे दर्पण. हे मराठीतील पहिले वृत्तपत्र होते. मराठी पत्रकारितेची सुरुवात म्हणता 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. त्यामुळे बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक देखील म्हटले जाते. दर्पण हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषात प्रकाशित होत असे. 20 जून 1840 रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. आता 6 जानेवारीत महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांची जयंती असते 6 जानेवारीला, म्हणून आपण हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. त्यानंतर दिग्दर्शन मासिक 1840मध्ये दर्पण बंद झाल्यानंतर दिग्दर्शन हे मासिक त्यांनी सुरू केले आणि या मासिकाचा उद्देश होता लोकजागृती व ज्ञानप्रसाराचे कार्य त्यांनी या दिग्दर्शन माध्यमातून केले. 1846पर्यंत दिग्दर्शनचे त्यांनी संपादन केले. त्यानंतर त्यांनी बालविवाह, सतीप्रथा यांना विरोध केला आणि विधवा पुनर्विवाहाला त्यांनी समर्थन दिले. स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते ते होते. धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले.
श्रीपती शेषाद्री शुद्धीकरण प्रकरण त्यांच्या सामाजिक कार्यातील महत्त्वाची घटना मानली जाते. तसेच ते इतिहास संशोधक देखील होते. 1846मध्ये त्यांनी शिलालेखांच्या वाचनासाठी ते बनेश्वर येथे गेले होते. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात त्यांचे शिलालेख व ताम्रपटांवरील संशोधन हे प्रसिद्ध झालेले आहे. कुलाबा वेधशाळेत त्यांनी संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच ज्ञानेश्वरीची पहिली छापील आवृत्ती प्रकाशित करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. 17 मे 1846ला बनेश्वर येथे त्यांचे निधन झाले. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ लक्षात ठेवायचे आहेत. इंग्लंड देशाची खबर 1832मध्ये प्रकाशित झालेला होता. ज्योतिषविद्या, बालव्याकरण, भूगोलविद्या आणि सर्वात महत्त्वाचा ग्रंथ त्यांचा शून्यलब्धी आहे. सारसंग्रह, नीतिकथा आणि हिंदुस्थानचा इतिहास तर हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. तर इथे एका ओळीत लक्षात ठेवण्यासारखे ते पॉईंट देखील मी नोट केलेले आहेत, तर ते तुम्ही सुद्धा नोट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. आता यांचा कार्यकाळ हा 1814 ते 1882 या दरम्यान होता. सामाजिक सुधारक, शिक्षणप्रेमी आणि व्याकरणकार म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांचा जन्म बघूया आपण. 1814मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा 1836मध्ये त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आणि या ग्रंथामुळे त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. आता हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शैक्षणिक व व्यावसायिक कार्य. 1840मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी इंग्रजीचे सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि पुढे बाळशास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर ते नियुक्त झाले होते. त्यानंतर मानवधर्म सभा 22 जून 1844 रोजी सुरत येथे त्यांनी मानवधर्म सभा स्थापन केली आणि या स्थापनेत दुर्गाराम मंछाराम, दीनमणी शंकर दलपतराय यांचे सहकार्य त्यांना मिळालेले होते. मानवधर्म सभेची तत्त्वे जी होती ती म्हणजे ईश्वर एक आहे, मनुष्यजात एक आहे, धर्म एक आहे, जातीभेदाला त्यांनी विरोध केला आणि विधवा पुनर्विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला होता. पुढचा आहे ज्ञानप्रसारक सभा. 1848मध्ये त्यांनी मुंबई येथे ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती आणि तिचे अध्यक्ष ते स्वतः होते. त्यानंतर परमहंस सभेमध्ये त्यांनी 1849मध्ये त्यांनी ही सभा स्थापन केली होती आणि मुंबईतच त्यांनी ही सभा स्थापन केली होती. ही एक गुप्त प्रकारची सामाजिक सुधारणा होती. म्हणजेच तिचे प्रमुख उद्दिष्ट हे जातीभेद नष्ट करणे असे होते. जातीभेदाला मानू नये, मूर्तिपूजा करू नये, एकेश्वरवादाचा पुरस्कार, स्त्री पुनर्विवाहाचे समर्थन या संस्थेमार्फत त्यांनी केलेले होते. प्रशासकीय कार्य त्यांचं बघूया. 1852मध्ये त्यांनी नगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती केली. 1857मध्ये त्यांनी भिल्लांचा बंडाचा बंदोबस्त केल्यामुळे त्यांना राव बहादूर ही पदवी मिळाली होती. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत मराठी भाषेचे व्याकरण. 1836मध्ये त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केलेला होता. मराठी नकाशाचे पुस्तक, मोरोपंतांच्या केकावलीवरील गद्य टीका, यशोदा पांडुरंगी, मराठी लघु व्याकरण, धर्मविवेचन, आत्मचरित्र त्यांनी 1884मध्ये लिहिलेलं होतं. त्यानंतर इथे जे त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते एकदा व्यवस्थित रीड करायचे आहेत. त्यानंतर पुढचे जे समाजसुधारक आहेत ते म्हणजे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. यांचा कार्यकाळ हा 1823 ते 1892 दरम्यानचा होता. त्यांचा परिचय आपण बघूया. 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ आडनाव सिद्धे होते आणि ते कोकणातले होते. त्यांचे वडील होते हरिपंत आणि त्यांची आई होती काशीबाई. त्यांना आद्य सुधारक व आद्य प्रबोधनकार म्हणून त्यांची ओळख आहे. आता महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ त्यांनी सुरू केली होती. हा त्यांच्याबद्दल महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या सामाजिक व धार्मिक प्रश्नांवरील विचारांमुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक मानतात. शासकीय सेवा आपण बघूयात. 1841मध्ये इंग्रजी शिक्षणास त्यांनी सुरुवात केली. 1851मध्ये वाई येथे ते न्यायाधीश झाले. 1855मध्ये इनाम कमिशनर झाले. 1857मध्ये कमिशनर झाले व 1861पर्यंत या पदावर ते कार्यरत राहिले. 1862मध्ये ते सहाय्यक न्यायाधीश व 1879मध्ये ते न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले. 1884मध्ये ते रतलाम संस्थानचे दिवाण म्हणून त्यांनी काम पाहिले. 9 ऑक्टोबर 1892 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांची शतपत्रे आपण बघूयात. लोकहितवादींनी भाऊ महाजनांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिलेली आहेत. यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा PYQ आहे. 1848 ते 1850 या काळात ती प्रसिद्ध झाली होती आणि टोटल 108 पत्रलेख होते ते. त्यात इंदुप्रकाश व अहमदनगरचा वृत्तवैभव या सामाजिक प्रसिद्ध निबंधाची त्यांनी भर घालून एकूण 195 निबंधांचा लोकहितवादीकृत निबंध संग्रह 1866 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेला होता. आता त्यांची वृत्तपत्रे आणि मासिके बघूयात. त्यांनी ज्ञानोदय, थिओसॉफिकल बुद्धिप्रकाश, ज्ञानप्रकाश, ब्रह्मविज्ञान व बॉम्बे टाइम्स इत्यादी वृत्तपत्रांमधून, वर्तमानपत्रांमधून त्यांनी विविध लेख प्रकाशित केली होती. ऑक्टोबर 1882 मध्ये त्यांचं लोकहितवादी नावाचं मासिक त्यांनी सुरू केलेलं होतं आणि 1833 मध्ये हे त्रैमासिक त्यांनी काढण्यास सुरुवात केली होती. ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश व लोकहितवादी ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केलेली होती. त्यानंतर सामाजिक व धार्मिक विचार काय होते? जातीभेदावर त्यांनी टीका केली. सामाजिक एकतेसाठी त्यांनी जातीभेद नष्ट करण्याची भूमिका मांडली. सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी इंग्रजी भाषा, भौतिकशास्त्र, आधुनिक उद्योग यांचा आग्रह धरला होता. ब्रिटिश शासनातील दोषांवरही त्यांनी कठोर टीका केली होती. भारतीयांनी आपला राजकीय हक्क घेतला पाहिजे असे त्यांचे मत होते. आता वाई येथे न्यायाधीश असताना कृष्णा नदीला जेव्हा महापूर आला होता तेव्हा त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली होती. अहमदाबाद व सुरत येथे त्यांनी नवीन उपक्रम, नवीन संस्था व वृत्तपत्रे सुरू केली होती. तसेच थिओसॉफिकल सोसायटी व प्रार्थना समाजाशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि ते काही काळ आर्य समाजाचे देखील अध्यक्ष होते. त्यांचे साहित्य आपण आता बघूयात. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मराठीत टोटल 36 ग्रंथ लिहिलेले होते. 1842 मध्ये हिस्ट्री ऑफ ब्रिटिश अँड एम्परर इंडिया या ग्रंथाच्या आधारे त्यांनी हिंदुस्थानचा इतिहास, त्याचा पूर्वार्ध त्यांनी लिहिला होता आणि हा ग्रंथ 1878 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्यांचे जे प्रमुख इतिहासविषयक ग्रंथ आहेत ते म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास, उदयपूरचा इतिहास, उदयपूरच्या राजपुतांचा इतिहास आणि इतर हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत, ते रीड करून घ्यायचे आहेत तुम्ही. कोणत्याही ग्रंथावर आपल्याला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी. तर यांचा कार्यकाळ हा 1825 ते 1879 दरम्यानचा आहे. त्यांचं पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. त्यांचा जन्म हा रायगड जिल्ह्यात झालेला होता. परिस्थितीमुळे त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही, मात्र त्यांनी वेदाध्ययन व व्यावहारिक शिक्षण घेतले आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केलेला होता. 1847 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी आत्मसाक्षात्कारासाठी त्यांनी घर सोडलं होतं आणि सप्तशृंगीच्या डोंगरावर त्यांनी साधना करायला सुरुवात केली. त्यानंतर वैदिक धर्माच्या प्रचारास त्यांनी सुरुवात केली होती. तर वैदिक धर्माचा प्रचार त्याच्याबद्दल बघूया. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही त्यांनी वैदिक धर्माचा प्रचार केला. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या वैदिक धर्मावरील आक्षेपांना उत्तर देण्यासाठी 1857 पासून मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर दर गुरुवारी ख्रिस्ती मिशनऱ्यांची वादविवाद सुरू केले होते आणि या वादविवादांची माहिती समुद्रकिनारींचा वादविवाद या पुस्तकात बघायला मिळते. तर यावर देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. वर्तमान दीपिका हे त्यांचे वृत्तपत्र होते आणि त्यांनी वैदिक धर्मावर टीकेचा चोख प्रत्युत्तर या वृत्तपत्राद्वारे त्यांनी दिलेले होते. त्यानंतर वेदोक्त धर्मप्रकाश काय आहे? तर त्यांना जी प्रसिद्धी मिळाली ती या वेदोक्त धर्मप्रकाश या ग्रंथामुळे मिळाली होती आणि हा ग्रंथ 1851 मध्ये प्रकाशित झालेला होता. या ग्रंथात एकूण 700हून अधिक पाने व 25 प्रकरणे होती. यात त्यांनी वैदिक धर्माचे विवेचन केले. वैदिक धर्माला जातीभेदापासून मुक्त करण्यासाठी औद्योगिक प्रगती, साक्षरता प्रसार, पुनर्विवाहास मान्यता आणि अस्पृश्यांना भौतिक व आध्यात्मिक प्रगतीची संधी देण्याचा पुरस्कार त्यांनी केलेला होता. अशा प्रकारे त्यांचं हे वेदोक्त धर्मप्रकाश यांच्याबद्दल माहिती पाहिली आपण. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. 1867 मध्ये त्यांनी हा निबंध प्रकाशित केला होता आणि यात त्यांनी आदर्श राजाची कल्पना मांडली होती. त्र्यंबक माडखोलकर यांनी त्यांना कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक असे म्हटले होते. हे इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या मते
जमीन, उद्योगधंदे, कारखाने, दळणवळणाची साधने सरकारच्या मालकीची असावीत. मुलामुलींना 5 वर्षाचे झाल्यावर सरकारने ताब्यात घेऊन विद्या व कामधंदे देण्याची व्यवस्था करावी अशी त्यांची कल्पना होती. ते पुनर्विवाह, प्रौढ विवाह, घटस्फोट व शुद्धीकरण यांचे पुरस्कर्ते होते. विदुरांनी विधवेशीच लग्न केलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. समाजातील घटक समान आहेत असे ते मानत होते. त्यांचे जे महत्त्वाचे ग्रंथ आहेत ते बघूया. भावार्थ सिंधू 1856 त्यांनी प्रकाशित केला. वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध 1867 त्यांनी प्रकाशित केला. सहज स्थितींचा निबंध, बोधसागर रहस्य आणि सेतू बांधणी टीका हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आणि इथे एका ओळीत लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत गोपाळकृष्ण गोखले. 1866 ते 1915 हा त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांचा जन्म 9 मे 1866 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झालेला होता. महात्मा गांधी हे गोखले यांना गुरु मानत, तर गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांना गुरु मानत. 1884 त्यांनी BA झाल्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीत प्राध्यापक म्हणून काम पाहिले. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. 1887 त्यांनी पुणे सार्वजनिक सभेचे चिटणीस म्हणून काम पाहिले. सभेच्या द क्वार्टरली जर्नल ऑफ द पूना सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे ते संपादक होते. 1895 काँग्रेसचे सचिव ते झाले होते. 1897 त्यांनी वेल्बी कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी दीनशा बादशाह यांच्यासोबत ते लंडनला गेले होते. 1902 मुंबई कायदेमंडळाचे ते सदस्य झाले होते. 12 जून 1905 भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची त्यांनी स्थापना केली होती. हा त्यांच्याबद्दलचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आता याचा सामाजिक म्हणजे याचा उद्देश होता देशसेवेसाठी त्यांनी राष्ट्रीय प्रचारक व कार्यकर्ते तयार करणे आणि सनदशीर मार्गाने स्वराज्याची स्थापना करणे हा याच्या मागचा उद्देश होता. डिसेंबर 1905 बनारस येथे झालेल्या 21व्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1906 व 1909 जे मॉर्ले मिंटो सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1910 केंद्रीय कायदेमंडळावर त्यांची पुन्हा निवड झाली होती आणि 1912 ते 15 या काळात ते भारतीय लोकसेवा आयोगाचे सदस्य देखील होते. 1912 त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करून आल्यावर गांधीजींच्या चळवळीस पाठिंबा दिला होता. जहालवादी गोखलेंना मृदू उदारवादी तर ब्रिटिश सरकार त्यांना छुपे राजद्रोही असे म्हणत. अशा प्रकारे त्यांच्याबद्दल ही माहिती आपण पाहिली आहे. त्यांचं निधन 12 फेब्रुवारी 1915 रोजी झालं. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत पंडिता रमाबाई. 1858 ते 1922 हा त्यांचा कार्यकाळ आहे. त्यांचा जन्म 1858 झाला मंगळूर जिल्ह्यात. त्यांचे वडील होते अनंतशास्त्री डोंगरे. त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे 1878 कलकत्ता येथे त्यांना पंडिता व सरस्वती या पदव्या बहाल करण्यात आल्या. मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे ही. 1880 बिपिन बिहारी मेंदावी यांच्याशी नोंदणी पद्धतीने त्यांनी विवाह केला आणि मनोरमा ही त्यांची कन्या होती. आर्य महिला समाज त्याची स्थापना त्यांनी 30 एप्रिल 1882 रोजी केली. पुणे येथे त्यांनी स्थापना केली आणि स्त्री सुधारणा व स्त्री शिक्षणासाठी त्यांनी कार्य केले आणि या स्थापनेचा उद्देश देखील तोच होता. हंटर शिक्षण आयोगासमोर 1883 त्यांनी साक्ष देऊन मुलींच्या शिक्षणासाठी स्त्री शिक्षिका, स्त्री निरीक्षक व वैद्यकीय शिक्षणाची त्यांनी मागणी केलेली होती. 1883 इंग्लंडला त्या गेल्या. तेथे त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर मार्च 1886 त्यांनी अमेरिका दौरा केला. तिथे बालविधवांच्या शिक्षणासाठी मदत मिळवण्यासाठी त्यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली होती. तसेच अमेरिकेत असताना त्यांनी द हायकास्ट हिंदू वुमन 1887 हा ग्रंथ त्यांनी इंग्रजीत प्रकाशित केला होता. त्यानंतर
शारदा सदनची त्यांनी स्थापना केली होती. 11 मार्च 1889ला मुंबई येथे केली होती आणि त्याच्या स्थापनेचा उद्देश होता निराश्रित विधवा व अनाथ स्त्रियांचे शिक्षण व निवास व स्वावलंबन हा त्याच्या मागचा उद्देश होता. शारदा सदनातील पहिली विद्यार्थिनी आनंदीबाई कर्वे. पुढे त्यांचा विवाह महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासोबत झाला. 1890मध्ये त्यांनी शारदा सदन हे पुण्यात आणले आणि 1892मध्ये स्वतंत्र इमारतीत ते स्थलांतरित केले. त्यानंतर 1896मध्ये केडगाव येथे मुक्ती सदन स्थापन केले आणि त्यांच्या ज्या पुढील काही संस्था होत्या त्या म्हणजे पतित स्त्रियांसाठी त्यांनी कृपा सदन सुरू केले, अंधांसाठी बातमी सदन केले आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन केले. यावर आपल्याला जोड्या लावासारखा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रमाबाईंनी बालविवाह, केशवपण व अनिष्ट रूढींना विरोध केला. संमती वयाच्या विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला होता. 1889च्या भारतातील राष्ट्रीय काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनात त्या सहभागी होत्या. 1897च्या दुष्काळग्रस्तांना त्यांनी मदत देखील केली होती. आता 1919मध्ये ब्रिटिश सरकारकडून त्यांना केसरी हिंद हे सुवर्णपदक देऊन त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा त्यांनी गौरव केला होता. अशा प्रकारे त्यांचा मृत्यू हा 5 एप्रिल 1922 रोजी केडगाव येथे झालेला आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र बघा, माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तसेच त्यांनी बायबलचे मराठीत भाषांतर देखील केलेलं आहे. हे त्यांचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यांचं लेखन आहे स्त्रीधर्मनीती 1882मध्ये त्यांनी प्रकाशित केला होता. द हायकास्ट हिंदू वुमन 1887मध्ये, युनायटेड स्टेटची लोकस्थिती व प्रवास वर्णन हे त्यांचे महत्त्वाचे लेखन आहेत. त्यानंतर पुढील समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे. 1858 ते 1962 हा त्यांचा कार्यकाळ आहे. 18 एप्रिल 1858 रोजी त्यांचा शेरवली रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला. 1891मध्ये ते फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. 1893मध्ये विधवा गोधूबाईंशी त्यांचा पुनर्विवाह झाला आणि विवाहानंतरचे त्यांचे नाव आनंदीबाई होते. तसेच त्यांना बाया कर्वे देखील म्हटले जायचे. आत्मचरित्र त्यांचं आत्मवृत्त होतं. त्यानंतर त्यांनी काय काय कामं केली आपण ते बघूयात. विधवा विवाहोत्तेजक मंडळी 1893चे त्यांचे जे सहकारी होते हे त्यांच्या इथे सहकारी दिलेले आहेत. आपल्याला यांच्यावर देखील प्रश्न विचारला जातो की या संस्थेमध्ये कोणकोणत्या व्यक्तींचा समावेश होता. त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांच्या स्थापना कधी झाल्या आणि त्यांचा उद्देश काय होता ते आपण बघूयात. विधवा विवाहोत्तेजक मंडळी 31 डिसेंबर 1893ला त्यांनी स्थापन केली होती आणि जसं की नावाप्रमाणेच विधवांसाठी ही त्यांनी स्थापन केलेली संस्था होती. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं होतं. 1895मध्ये त्यांनी या संस्थेचं नाव बदलून विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी असं केलं होतं. त्यानंतर 14 जून 1896ला त्यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली आणि विधवा व अनाथ मुलींचे शिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती आणि या संस्थेचे सचिव ते स्वतः होते आणि अध्यक्ष होते राघव भांडारकर. पुढे हे आश्रम हिंगणे येथे स्थलांतरित केले होते. त्यानंतर 4 मार्च 1907 रोजी त्यांनी महिला विद्यालयाची स्थापना केली होती. मुलींना शिक्षण देणे हा यामागचा उद्देश होता. 1910मध्ये त्यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली होती. स्वार्थत्यागी व समाजसेवेसाठी समर्पित कार्यकर्ते तयार करणे हा यामागचा उद्देश होता. 1915मध्ये त्यांनी महिला आश्रम हे स्थापन केले होते आणि स्त्रियांचा उद्धार व स्त्री शिक्षणाचा प्रसार करणे हा यामागचा उद्देश होता. महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी 3 जून 1916मध्ये केली होती आणि जपान वुमन्स युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीकडून त्यांनी प्रेरणा घेत या विद्यापीठाची स्थापना त्यांनी केलेली होती आणि त्याचा उद्देश होता स्त्रियांना मातृभाषेत उच्च शिक्षण व सर्वांगीण विकासाची संधी देणे हा त्याचा उद्देश होता. आणि 1920मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख रुपयांची देणगी दिल्यानंतर त्यांच्या आईच्या नावावरून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT महिला विद्यापीठ असे या विद्यापीठाचे नाव देण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्र ग्राम
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1935 स्थापन केले आणि याचा उद्देश होता ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे. तसेच समता संघाची देखील त्यांनी स्थापना केली होती 1944 जातीभेद नष्ट करणे व स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणे हा यामागचा उद्देश होता. आता त्यांना कोणकोणत्या महत्त्वाच्या पदव्या प्राप्त झालेल्या आहेत ते बघूयात. 1952 पुणे विद्यापीठाकडून त्यांना डीलिट पदवी प्राप्त झालेली आहे. 1952 बनारस विद्यापीठाकडून त्यांना डीलिट ही पदवी प्रदान करण्यात आली. 1954 SNDT महिला विद्यापीठाकडून त्यांना डीलिट ही पदवी देण्यात आली होती. अशा प्रकारे 3 प्रकारच्या डीलिट पदव्या त्यांना वेगवेगळ्या विद्यापीठांकडून प्रदान करण्यात आल्या होत्या. 1955 त्यांना भारत सरकारचा पद्मविभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर 1957 मुंबई विद्यापीठाकडून त्यांना LLD ही पदवी देण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न, भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न त्यांना 1958 देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे त्यांच्याबद्दलची जी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तिथे आपण ते पाहिलेले आहेत. आणि आज आपण एवढे समाजसुधारक कंप्लीट केलेले आहेत. पुढच्या पार्टमध्ये आपण जे काही महत्त्वाचे समाजसुधारक राहिलेले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.